आयएमओ कार्यालयामध्ये पोहोचले। थोड्याच वेळात पंतप्रधान कार्यभार सांभाळणार। लोकसभा निकालानंतर नागपूरमध्ये संघाचा कार्यकर्ता विकास 2 कार्यक्रमाचा समारोप। समारोपीय भाषणामध्ये सरसंघचालक काय बोलणार याकडे लक्ष। इकडे शपथ तिकडे दहशतवाद्यांचा खुनी खेळ। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून खासदार संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहत आहेत। शिंदे अजित पवार यांचे 40 आमदार परत येतील। काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज वर्षा निवासस्थानी बैठक। सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चेची शक्यता। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी लावलं एक भावनिक होर्डिंग। शिवसेना 2 गटांमध्ये विभागल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचं होर्डिंगद्वारे आवाहन। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। अमरावतीमध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं तांडव सुरूच। कुपोषणासह इतर कारणांमुळे वर्षभरात 1019 बालकांचा मृत्यू, तर आरोग्य सुविधांच्या अभावामुळे 35 मातांनी गमावले प्राण। उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर। मनोज जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन। म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा अडसर। विधान परिषद निवडणुकीमुळे म्हाडा लॉटरीसाठी जुलै उजाडणार। मेट्रो 3 आरे ते बीकेसी मार्गिकेच्या अंतिम चाचण्यांना आता सुरुवात। भुयारी मेट्रो प्रवास ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता। पुण्यामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतरही खडकवासला धरणच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ नाहीच। धरणामध्ये उरला केवळ 4.21 टीएमसी पाणीसाठा। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटली। भाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ। पुण्यामध्ये रामटेकडी परिसरामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत। घरामध्ये घुसून नागरिकांवर कोयत्यानं वार, तर अनेक वाहनांचीही तोडफोड।